पाठमोरीच पाहिली मी प्रथम तिला. तेव्हाच नजरेत भरला तो तिचा लांब सडक शेपटा. आजच्या बॉब, बॉय आणि पोनीच्या जमान्यात चक्क खुणावूनच गेला. रजेवरून मी त्या दिवशीच जॉईन होत होते. मनात आलं, आपल्या रजेच्या काळातली ही ॲडिशन दिसतेय. त्यामुळे जागेवर बसतानाच मी शेजारणीला विचारलं, कोण ग तो शेपटा? शेजारीण हसली, म्हणाली, अगं तू रजेवर गेलीस आणि ती जॉईन झाली. तिचं नाव संपदा आहे. कुठून तरी ट्रान्सफर होऊन आली आहे एवढंच मला माहिती आहे. कारण ती तशी मागच्या बाजूला फारशी फिरकत नाही बघ. पुढच्या भागात बसते ना. तिथे सुद्धा दोघी तिघींशीच बोलते, त्यांच्यातच डबा खाते. शेजारणीनं नाही म्हणत म्हणत बऱ्यापैकी सविस्तर माहिती दिली. बोलत नाही हे ऐकल्यावर मला थोडं हसू आलं. अशी किती दिवस न बोलता राहू शकणार ती? दिवसाचा इतका वेळ आपण असतो ऑफिसमध्ये की असं स्वतंत्र बेट असल्यासारखं नाही राहता येत. आज ना उद्या थोडंफार बोलावं लागतंच. मनात असो वा नसो, पण कामाच्या निमित्तानं मिसळावंही लागतं. सकाळी तिच्याकडे एकदा लक्ष गेलं ते शेपट्यामुळे. मग आपल्या मनाचं समाधान करायला म्हणून जाता येता मी तिला मुद्दाम पाहूनच आले. पण शेपट्यावरून बांधलेले सगळे आडाखे धडाधड कोसळले. कारण ती अगदी सरळ सरळ कुरूप होती. बोलण्यात थोडीशी खोड होती. अगदी सर्वसामान्य बाईचं जे सौंदर्य असतं त्याचाही अभावच होता. नकळत माझ्या मनात तिच्याबद्दल सहानुभूती दाटून आली. कदाचित माझी मजल त्या सहानुभूतीवर संपली असती, पण तसं व्हायचं नव्हतं. संध्याकाळी मला जरा सवड होती. ऑफिसमध्ये रोज थांबून कॅरम खेळणारा ग्रुपच होता. त्यांनाच मी सांगून ठेवलं, संध्याकाळी मी एक गेम खेळणार आहे बरं. गोखले पटकन म्हणाले, मग खेळा की मॅडम, आम्ही कुणी काय नको म्हणालो का? पण तुम्हालाच घाई असते ना लवकर घरी जायची. गोखल्यांच्या हसण्यात मीही आपला सूर मिसळला. कारण बायका कशा ग्रेस पिरियडमध्ये ऑफिसला येतात आणि जितका जमेल तितका लवकर कसा पळ काढतात हा गोखल्यांचा आवडता विषय होता. संध्याकाळी कॅरम खेळताना मी पाहिलं तर संपदा अगदी मुद्दाम खुर्ची घेऊन कॅरम पाहण्यासाठी बसली होती. अगदी एकाग्र चित्तानं कॅरम पाहत होती ती. नजरानजर होताच मी हसले, तशी तीही हसली. गेम संपताच मी उठले, तशी तीही पर्स उचलून निघाली. माझ्याबरोबरच बाहेर पडली. काहीतरी बोलायचं म्हणून मी विचारलं, कॅरम आवडतो का तुम्हाला? खूप आवडतो, पण येत मात्र नाही. मग इथे ऑफिसमध्ये खेळता की नाही? मला खूप खेळावासा वाटतो, पण मी इतकी नवीन आहे की मला कोण देणार खेळायला? इथे लेडीज तशा कोणी दिसत नाहीत खेळताना, त्यामुळे संकोच वाटतो. परत असं वाटतं की ते सगळे चांगले खेळणारे, आपण अगदी कच्चे, मग त्यांचा जमलेला ग्रुप कशाला मोडायचा? इतकी सलग संपदा बहुतेक ऑफिसमध्ये प्रथमच बोलली असावी असं वाटतं मला. तिच्या दुसऱ्यांचा विचार करण्याच्या वृत्तीनं मला कौतुक वाटलं. क्षणभर थपकून मी तिला न्याहाळत राहिले. अगदी सुरुवातीला मी ऑफिसमध्ये आले होते तेव्हाची आठवण झाली मला. तेव्हा किती एकटं आणि एकलकोंड वाटलं असेल ते आठवलं. संपदाला मी म्हटलं, असं खेळायला मिळायची वाट पाहत राहून काही उपयोग नाही. कुणीही बोलावणं द्यायला येत नाही. आपल्याला जे हवं आहे ते घुसून मिळवावं लागतं. आता जेंट्स म्हणाल तर सततच कॅरम कुटत असतात, पण जेव्हा सवड मिळेल तेव्हा आपणच आपला नंबर लावायचा. संपदानं माझ्याकडे पाहिलं आणि मला वाटलं तेव्हाच आम्हा दोघीत एक अदृश्य असा जवळीकतेचा धागा गुंफला गेला.
त्यानंतर जाता येता संपदा माझ्याकडे पाहून ओळखीचं हसायला लागली. कधीमधी एखाद दुसरा शब्द बोलायला लागली. एक दोनदा मी तिला स्कूटरवरून घरापाशी सोडलं. स्वतः संपदा जरी कॅरम खेळत नसली तरी जेव्हा मी खेळायला बसायची तेव्हा तीही तिथे मुद्दाम येऊन बघायला बसायची. मीता म्हणाली, संपदावर तू काहीतरी जादू केली आहेस? म्हणजे? अगं तशी ती ऑफिसमध्ये कुणाशीच फार काही बोलत नाही, पण तुझ्या मात्र भोवती भोवती असते. मीताचं बोलणं ऐकून मी फक्त हसले, कारण तसं पाहायला गेलं तर तिच्या बोलण्यात थोडंफार तथ्य होतंच. मीता असं बोलली त्या दिवशी संध्याकाळीच अगदी योगायोगानं माझी आणि संपदाची तुळशीबागेत गाठ पडली. त्याचं असं झालं, माझ्या भाचीनं धरला होता लाकडी पोळपाट लाटण्याचा हट्ट. तिचा तो हट्ट पुरवायला मी खास तुळशीबागेत गेले होते आणि तिथे देवळाच्या बाहेर एखाद्या हट्टी अडेल मुलीसारख्या उभ्या असलेल्या संपदाला पाहिलं. जवळ जात विचारलं, काय ग संपदा, इकडे कुठे? ती काही बोलली नाहीच, कारण प्रश्नाचं उत्तर दिले ते देवळातून बाहेर आलेल्या एका वृद्ध स्त्रीनं. माझ्यासोबत इथवर येते ती, पण देवळात येत नाही बघा. त्या आजीच्या चेहऱ्यावर एक नजर टाकताच माझ्या लक्षात आलं की या संपदाच्या आई. म्हणून मग औपचारिक ओळख करून देण्याची वाट न पाहता मी सहज म्हटलं, म्हणजे ही देवळात येत नाही का? तिचं म्हणणं, देवानं माझं काय भलं केलंय. आईनं एक हलका सुस्कारा टाकला. तो सुस्कारा मला बरंच काही सांगून गेला. मी म्हटलं, जाऊ दे, देवळात नाही आली तर नाही, पण जरा देवळाच्या पायरीपर्यंत आली ना तरी ते पुण्यही काही कमी नाही आहे. आईनं माझ्याकडं एकटक पाहिलं, मग म्हणाली, संपदा बरंच सांगत असे तुमच्याबद्दल. अगदी तशाच आहात तुम्ही. माझं तुमच्याकडे एक काम आहे. खरं तर त्यासाठी मी तुम्हाला घरीच बोलावणार आहे. जाऊ दे, आता आपण भेटलोच ना तर इथेच सांगा. तुमच्या इतक्या ओळखी आहेत ना, मग संपदासाठी स्थळ पहा ना. भर बाजारातल्या, आणि तेही संपदा समोरच्या त्यांच्या या बोलण्यानं मी एकदम अवघडून गेले. पण गंमत म्हणजे त्या घोळून घोळून तीच वाक्य बोलत असताना संपदा अगदी निर्विकारपणे उभी होती. जणू जे काही चाललं होतं त्यात तिचा काडीचाही संबंध नव्हता. नंतर संपदाशी या विषयावर मी बोललेच नसते, पण दुसऱ्या दिवशी डबा खाऊन झाल्यावर संपदा आपणहून म्हणाली, कालच्या आईच्या बोलण्यानं तुला अगदी ऑकवर्ड वाटलं असेल ना, पण तू लक्ष नको देऊ हां तिच्याकडे. वय झालंय तिचं आता. एखादी गोष्ट घडणार नाही हे ती स्वीकारूच शकत नाही. मला बोलणंच सुचेना. थोडा वेळ शांततेतच गेला. मग मी धीर गोळा करून बोलावं तसं म्हटलं, संपदा, तू लग्न करायचं नाही असं ठरवलंयस? संपदा उदास खिन्न हसली. नाही ग बाई, मी कोण ठरवणारी? पहिले काही दिवस मला ही वेडी आशा होती, आपलं एक दिवस लग्न ठरेल. माझे मामा स्थळ पाहायचे मला तेव्हा. दरवेळी दाखवायला जाताना नव्यानं मोहरायची मी. पण मग मामा गेले. आरशानं जी गोष्ट मला सांगूनही मला समजत नव्हती ती या 5-50 कारणांनी स्पष्ट सांगून टाकली. आता मी अशीच. बोलता बोलता संपदा गप्प झाली. तिचा चेहरा तर इतका उतरला की मला वाटलं ही आता रडणार. पण रडली असती तर बरं, अशी विचित्र हसली संपदा. आता फक्त काळजी आईची वाटते बघ मला. सतत माझ्या लग्नाचा ध्यास घेतलाय बघ तिनं.
ज्याला त्याला सांगत सुटते स्थळ पहा म्हणून. बाकी तिचं तरी काय चूक आहे म्हणा. लग्नाची मुलगी म्हणजे कोण घोर जीवाला. संपदा विषय बदलावा म्हणून मी म्हणाले, अजून 10 मिनिटं आहेत लंचवरची. आपण दोघींनी थोडा वेळ कॅरम खेळायचा का? तूच जा, मी नाही येत. असं संपदा इतक्या तुसडेपणाने म्हणाली की मी रागारागानं तिथून तटकन उठले. पण तिथून उठून जरी कॅरम खेळायला जाऊन बसले तरी तसं लक्ष मात्र संपदाकडेच वळत होतं. मनात येत होतं, का अशी वागते ही? का मुद्दाम एकटी राहते? त्यातल्या त्यात ती आपल्याशी बोलते हे खरं, पण तिनं आपल्या स्वतःभोवती जणू एक अदृश्य घट्ट असं कवच तयार केलं आहे. एका ठराविक अंतरापलीकडे ती कोणालाही जवळ येऊ देत नाही. अशीच जर एकटी एकटी राहिली ना तर एक दिवस वेडी होईल ही. माझ्या मनातल्या विचारांनी माझी मीच एकदम दचकले, मुळापासून हादरले. मग कितीही अप्रिय असली ती गोष्ट खरीच होती. अगदी आपली खास जवळची मैत्रीण असूनही आपण संपदासाठी काही करू शकत नाही, ही टोचणी न कळतच माझ्या मनाला लागली. त्यातच एक दिवस अचानक बातमी कळली ती संपदाची आई गेल्याची. अशावेळी एक गोष्ट विचित्र असते. भेटायला जावं लागलं तरी पंचायत, न जावं तरी पंचायत. गेलं तर तेच तेच बोलून त्या व्यक्तीला आपण दुखावतोय अशी अपराधी भावना मनात येते. गेलं नाही तर साधी भेटायला देखील आली नाहीस असं ती व्यक्ती पुढे मागे सुनावणार ही धास्ती मनात असते. शेवटी मी कसा बसा धीर गोळा केला आणि इतर मैत्रिणींच्या घोळक्याबरोबरच गेले. तेवढीच आपल्यावर जबाबदारी कमी अशी मनाची समजूत घालत. त्या दिवशी माझी अशी अपेक्षा होती की आम्ही गेल्याबरोबरच संपदा इतकी रडायला लागेल की आम्हाला समजून घालणं हे एक मोठं दिव्यच वाटत होतं मला. आई जाणं म्हणजे पोरकं होणं. तेव्हा सगळ्यात मोठं दुःख आईच्या मृत्यूचं. त्यातून संपदाला तर कुणीच नाही दुसरं. पण माझ्या मनातलं काही प्रत्यक्षच झालंच नाही. संपदा अतिशय शांत संयम स्वरात सगळ्यांशी बोलली. जणू जे घडलं ते अटळ होतं, घडणारच होतं. तिने ते अगदी सहज स्वीकारलं होतं. आम्ही निघताना ती म्हणाली, 1 मिनिट. स्वयंपाकघरातून ती एक डबा घेऊन आली. सगळ्यांच्या हातावर नारळाची एक एक वडी ठेवत म्हणाली, तुम्हा सगळ्यांना द्यायला आईनं मुद्दाम केल्या होत्या. छान करायची वड्या ती. डबा भरताना म्हणाली होती, माझ्या माहेरवासनींना दे नेऊन. तुम्ही सगळ्यांनी खा म्हणजे तिला बरं वाटेल. आम्हा सगळ्यांचे डोळे वाहायला लागले. पण संपदा शांतच होती. दारापाशी येत म्हणाली, सोमवारी मी जॉईन करेन. बोलण्यासारखं काही नव्हतंच. त्यामुळे सगळ्यांनी फक्त माना डोलावल्या. रस्त्यात लागल्यावर प्रत्येकजण संपदाचं तिने दाखवलेल्या शांतपणाचं कौतुक करत होते. का कोण जाणे, पण मला मात्र त्या शांतपणात संपदाच्या एकूणच वागण्यात काहीतरी अनैसर्गिक असं चुकीचं असं वाटत होतं. अगदी मनापासून वाटत होतं की आता संपदानं अगदी उमाळ्याने रडायला हवं होतं. माझं वाटणं मी अगदी प्रयासाने दडपलं. पण ती वडी काही मला खावीशी वाटेना. म्हटल्याप्रमाणे संपदा सोमवारी जॉईन झाली. पण ही संपदा वेगळीच वाटत होती. अगदी अबोल, आत्ममग्न. मध्येच कधी भास व्हायचा ती काही पुटपुटते. परत पाहावं तर काहीच नाही. मध्ये एक 8-10 दिवस गेले असतील
आणि तो विचित्र प्रकार घडला. सकाळी आल्या आल्या सही करून मी जागेवर बसते तोच मीता अगदी हादरलेल्या चेहऱ्याने माझ्या खुर्चीपाशी आली. तिने विचारलं, क्लॉकला जाऊन आलीस? नाही. का ग? चल माझ्याबरोबर. एरवी मी कदाचित तिची चेष्टाही केली असती, पण त्या दिवशी तिचा चेहरा पाहून धाडसच झालं नाही. मी मुकाट्यानं तिच्या पाठोपाठ गेले. मी गेले आणि तिने जे दाखवलं ते पाहून थंडीतही मला घाम फुटला. टॉयलेटच्या भिंतीवर एक नग्न स्त्रीचं चित्र, शेजारी संपदाचं नाव आणि अवयवांपाशी बाण काढून अश्लील वर्णन. कुणाला माहीत आहे? मी कसंबसं स्वतःला सावरत विचारलं. मीताने मान हलवली. मग सापडेल त्या साधनांनी मीताच्या मदतीनं मी जमेल तेवढा तो प्रकार खोडून टाकला. दोघी दमून सेक्शनला आलो तेव्हा आमचे चेहरे अगदी पाहण्यालायक झाले असणार. वाटेत संपदा दिसली, पण आम्ही दोघांनीही तिच्याकडे आणि एकमेकींकडे पाहणं टाळलं. नंतर आम्हा दोघींची हीच चर्चा, हे काम कुणाचं? ऑफिसमध्ये इतक्या प्रकारचे लोक की नाव कुणाचं घेणार? सगळी पुरुष मंडळी संपदाच्या एकटेपणाची टर उडवणारी, कमी अधिक प्रमाणात बायकाही त्यांना सामील व्हायच्या. जिवारी लागेल असं बोलायच्या. बरं, संपदा राहायची त्या वाड्यातले नग मी स्वतः पाहिले होते. मनाला समाधान एकच होतं की संपदानं ते लिखाण पाहण्यापूर्वीच आम्ही खोडलं होतं. नाहीतर बिचारीला केवढा त्रास झाला असता. या गोष्टीला 8 दिवस लोटले न लोटले तो परत तोच प्रकार. यावेळी जोडीला एका पुरुष सहकार्याचं नाव कितीही झाकलं टाळलं तरी हळूहळू सगळ्यांना कळत गेलं. चर्चा चालू झाली. माझ्या मनाला हताशपणा येत चालला. कारण ही व्यक्ती कोण? छुपी चर्चा चालू झाली. कारण ही व्यक्ती शोधणंही शक्य नव्हतं. मग शिक्षा तर फार दूरची गोष्ट. या साऱ्यात खटकत होतं ते संपदाचं अलिप्त तटस्थ वागणं, दिवसेंदिवस गप्प राहणं. त्या दिवशी घरचं लवकर आवरलं म्हणून मी ऑफिसला लवकर गेले. मनात विचार होता, लवकर गेले की शांत मनासारखी प्रॅक्टिस करता येईल कॅरमची. तशा मॅचेस जवळच आल्या होत्या. गोखले आले होतेच. त्यांना मी आले, कॅरम मांडा असं ओरडून सांगून धावतच मी क्लॉकला गेले. धाडदिशी दार उघडलं आणि पाहतच राहिले. आतल्या भिंतीवर काहीतरी लिहिण्यात संपदा दंग होती. माझं येणं कळलंही नव्हतं तिला. दार तसच्या तसं ओढून घेत डोळे गच्च मिटून मी उभी राहिले. कितीतरी दिवस ज्या प्रश्नाचं उत्तर मी शोधत होते ते असं विचित्रपणे मिळालं होतं. मात्र त्या उत्तरासाठी अनंत प्रश्नांची मालिका उभी होती. एक सत्य अंगावर येत होतं. पहिल्यापासून शेवटपर्यंत संपदा मला पाठमोरीच राहिली होती. श्रोते हो, कशी वाटली आजची कथा? ही कथा एका अशा व्यक्तिमत्वावर आधारित आहे जिचे बाह्य रूप आणि आंतरिक एकाकीपणा यांच्यातील द्वंद्व आपल्याला विचार करायला लावते. या कथेबद्दलच्या कमेंट नक्की कळवा. तुमचे सजेशन नक्की द्या. आणि कथा आवडल्यास लाईक करा. न आवडल्यास डिसलाईकही करू शकता. शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब आठवणीने करा. आपल्या या चॅनलवरच्या बहुतेक कथा 1K+ व्ह्यूज आलेल्या आहेत. मात्र कथाप्रेमी आपल्या या चॅनलवर त्या मानाने खूप कमी आहेत.
जर कथाप्रेमी तुम्ही कथा ऐकताय तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. घेऊन येईन पुन्हा अशीच एखादी छानशी गोष्ट. तोपर्यंत कथा ऐका, एन्जॉय करा. नमस्कार.